गेल्या आठवड्यामध्ये काय झालं होतं, माझ्या दोन्ही ताई आहेत ना आईकडं गेलेल्या आणि मी शक्यतो जात नाही, म्हणून मग आईने माझ्या घरी येऊन माझ्यासाठी बिर्याणी केलेली, जशी त्यावेळेस तिने तिच्या घरी केली होती तशीच. कारण की यांना पण म्हणजे माझ्या मिस्टरांना पण तिच्या हातची बिर्याणी खूप आवडते आणि मला तर ऑफकोर्स आवडत असेलच, आणि बाळाला पण खूप आवडते. म्हणजे माझी तो तितकी खात नाही, तेवढी आईची आजीची वगैरे त्याला आवडते. तर बिर्याणी झाल्यानंतर मी एक महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे. तर त्या व्हिडिओशी रिलेटेड ज्या काही कमेंट असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि बिर्याणी कशी झाली आहे ते पण सांगा बरं का. आणि जे कोणी नवीन असतील ते प्लीज व्हिडिओ आठवणीने सबस्क्राईब करा, लाईक अँड शेअर करायला विसरू नका. आणि नेक्स्ट व्हिडिओपर्यंत सी यू सून. गुड इव्हनिंग. युनिक रचनामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजचा आपला व्हिडिओ थोडासा वेगळ्या विषयावरती आहे बरं का. तर मी डायरेक्ट मुद्द्याचंच आपण बोलूया, जास्त वेळ वाया घालवायचा नाही आहे. कारण तर विषय असा आहे की मी जेव्हापासून 17 वर्षाची होते, म्हणजे 12वीच्या आधीपासून बरं का, तर तेव्हापासून मी एका कंपनीमध्ये जॉब करायचे. मी काही जास्त दिवस नाही केलं, ते 2 महिने वगैरे मी केलं. मग त्यानंतर परत कॉलेज स्टार्ट झालं. कॉलेज स्टार्ट झाल्यानंतर मग परत मी एका ठिकाणी पार्ट टाईम जॉब केला. पार्ट टाईम जॉब केल्यानंतर मग माझं फर्स्ट इयर सेकंड इयर असं मी पुढे शिकत गेले. आणि शिकता शिकता मी म्हणजे त्यावेळेस मी कॉलेजला जात नव्हते, त्यावेळेस मग मी फक्त एक्झामच्या वेळेस जायचे आणि इतर वेळेस मी फुल टाईम ऑफिसला जात होते. आणि त्यानंतर मग जेव्हा माझं कॉलेज संपलं त्यानंतर मी दुसऱ्या ठिकाणी जॉबला लागले. तिथे मी जवळजवळ 7 वर्ष काम केलं. 7 वर्ष काम केल्यानंतर मग त्यानंतर माझं लग्न झाल्यानंतर मग 2-3 वर्षांनी मी प्रेग्नेन्सीच्या पण 7th मंथपर्यंत मी काम करत होते बरोबर. आणि ज्यावेळेस माझी डिलिव्हरी झाली, सिझेरियन डिलिव्हरी ज्यावेळेस माझी झाली, त्यावेळेस म्हणजे नवऱ्याला मदत म्हणून, तो म्हणतोय म्हणून नाही किंवा दुसरं कुठल्या गोष्टीचं प्रेशर म्हणून नाही, पण ठीक आहे, नवऱ्याला मदत म्हणून कामाची संधी स्वतःहून आली होती. आणि ती संधी मला सोडायची नव्हती. कारण कसं, एकदा घरात बसायची सवय लागली ना की ती लागतेच कायमची. तर मग बाळपण माझं 1.5-2 महिन्याचं झालं होतं. आणि कसं मी विचार केला आधी की मॅनेज होते का बघूयात आपण, पण कसं ज्याला करायचं असतं ना तो कसंही मॅनेज करतो बरं का. तर मग मी ठरवलं होतं की आता आपण हे काम सुरू केले तर आपण हे व्यवस्थित करायचंच. मग मी 1.5 महिन्याच्या बाळाला घेऊन घरातली सगळी कामं करायचे, प्लस ऑफिसची कामं. माझं सीझर झालेलं असताना मी 6-7 तास ऑफिसची कामं करायचे लॅपटॉपसमोर बसून. त्याचबरोबर घरातली जी कामं असतात, नॉर्मलची टिफिन वगैरे करणे आणि घरातले सगळी कामे मी स्वतः करायचे. म्हणजे कधीपासून, माझी डिलिव्हरी झाल्याच्या 27व्या-28व्या दिवसापासूनच. तर कारण की कसं घरी कोणी नसल्यामुळे मला करणं भागच होतं. कारण की जेव्हा ऑप्शन नसतो ना तेव्हा स्वतःच आपल्याला तिथं पर्याय म्हणून उभं राहावं लागतं बरोबर ना. तर ते झालं. मग 1.5 महिन्यानंतर मी ज्यावेळेस माझं काम स्टार्ट केलं त्यावेळेस मला असं वाटलं की बघूयात आपण कसं जमतं आहे, त्या पद्धतीने आपण पुढे जाऊयात. पण असं करता करता मी 1 वर्ष काम केलं बरं का. मग त्यावेळेस माझ्या कामाच्या वाट्याला काय होतं, घरातली कामं आणि ऑफिस तर मी पूर्ण 8 तास माझं घरातून होतो. आणि त्यासोबत बेबीची काही कामं असतील तो, कारण की कसं पहिले वर्षभर तर कसं इतका त्यांनी त्रास नाही दिला. त्रास म्हणण्यापेक्षा कसं आता पण तो त्रास देत नाही. मग आता कसं त्याला खेळायला लागतं, फिरायला लागतं, वेगवेगळे त्याचे हट्ट बघावे लागतात की त्याला काय हवं आहे काय नको. कारण की हजबंडचं जे ऑफिस टाईम आहे ते 10 to 8चं टायमिंग त्यांचं आहे. तर ते सकाळी 9:30ला गेले की 9 o'clock किंवा 9:30लाच येतात संध्याकाळी. आणि मग त्यानंतर काय झालं, तो जॉब माझा जो होता फर्स्ट टाईमचा तर तो गेला माझ्याकडून. जॉब गेल्यानंतर मग सेकंड टाईम म्हटलं की आता काय करायचं. आणि जसा तो जॉब गेला ना, कारण की ज्याला खरंच इच्छा असती ना, देव त्याच्यासाठी कुठून ना कुठून पर्याय उपलब्ध करतोच काही झालं तरी. मग ते दुसऱ्यांनी आपल्याबद्दल किती वाईट विचार केले ना, तिथं त्या व्यक्तीला फरक नाही पडत. मग माझा जॉब जसं गेला ना फेबमध्ये, तसंच मला 1-1.5 महिन्याने परत एक अपॉर्च्युनिटी आली. तर मी म्हटलं आता आपल्याला सवय झालेली आहे तर आपण हे करून बघूयात. कारण कसं 4 पैसे स्वतःच्या हातात असले ना की मनसोक्त पण खर्च करता येतो. म्हणजे याचा अर्थ असा नाही की नवरा म्हणतो माझे पैसे खर्च करू नको, पण स्वतःचे पैसे जसं आपण खर्च करतो ना तसं आपण दुसऱ्यांचे पैसे मनसोक्त खर्च करू शकत नाही. मग म्हटलं चला तेवढंच हातभार पण लागेल आणि आपापला खर्च पण निघेल. मग असं करता करता मग मी तो सेकंड जॉब पण म्हटलं ठीक आहे, ठरवलं की करूयात म्हणून.
मग तोपर्यंत माझं बाळ 1.25 वर्षाचं वगैरे झालं होतं. त्यानंतर मला आणखी एक अपॉर्च्युनिटी आली. तुम्हाला विश्वास नाही बसणार. म्हणजे आता खरंच खोटं बोलायचं काहीच नाही आहे ते. जे माझे नेबर्स आहेत, माझ्या जवळचे मित्रमैत्रिणी आहेत, माझ्या ऑफिसचे कलीग आहेत, त्यांनाही माहिती आहे. सॉरी. त्यावेळेस मग मी टीचरसाठी एक्झाम दिली. एक्झाम दिल्यानंतर म्हणजे छोटासा एक कोर्स केला मी. त्यानंतर एक्झाम दिली. मग त्यामध्ये मी पास झाले. मग त्यानंतर मी लगेच स्कूलमध्ये जॉईन झाले बरं का. माझ्याकडं बाळ होतं त्यावेळेस 1.25 वर्षाचं. मी स्कूलमध्ये जॉईन झाले. तर सॅलरी तशी होती बऱ्यापैकी, कमीच होती. पण म्हटलं एक्सपिरियन्स पण घेता येईल आणि म्हटलं की बघूयात म्हणलं. एक्सपिरियन्स घेऊन मग आपल्याला पुढे चांगली अपॉर्च्युनिटी आली तर आपण नक्कीच करूयात. मग मी 1-2 महिने फक्त केलं तिथं, कारण की माझ्या ऑफिसचा जो जॉब होता ना तो ऑलरेडी माझा चालू होता. मग म्हटलं की म्हणजे स्कूलचं कसं 2-3 तास होते आणि ऑफिसचं कसं मी स्विच जो केला होता ते 4-5 तासाचं जसं काम होतं थोडंफार, तर ते होऊन जायचं माझं मॅनेज. आणि त्यासोबत बाळ वगैरे पण असायचं सोबत स्कूलमध्ये, तर खूप छान वाटायचं. पण मग एक दिवशी काय झालं, थोड्याशा अशा काही गोष्टी झाल्या की ज्यामुळे मला ठरवावं लागलं की आता आपण स्कूलला नाही जायचं, आपण फक्त ऑफिसचं एक काम करायचं आणि आपलं घर आणि आपलं बाळ बघायचं इतकंच. मग मी तो स्कूल सोडलं, कारण की थोडंसं प्रॉब्लेम झालेले, भरपूर धावपळ पण होत होती. मग त्यात बाळाला मला सकाळी लवकर उठून न्यायला लागायचं. खरं तिथल्या प्रिन्सिपल मॅम खूप छान होत्या आणि त्यांनी खूप परिस्थिती व्यवस्थित समजून घेतली आणि नाही का तिथं मला म्हणाल्या की बाळाला घेऊन ये वगैरे. मग ते झालं. मग त्यानंतर मग मी फक्त ऑफिसचं एकच काम करायचे. मग ते एक काम जवळजवळ मी तरी वर्षभर केलं. वर्षभर 10-12 महिने काहीतरी केलं असेल. मग ते काम केलं तर तिथे प्रॉब्लेम असं झालं होतं की नंतर बाळ थोडंसं मोठं व्हायला लागलं, जसं जसं 2 वर्षाचं. मग तसं तसं त्याच्याकडे मला थोडासा वेळ पण कमी पडायला लागला. आणि दुसरा प्रॉब्लेम असा झाला की त्यांनी वर्क फ्रॉम होम बंद केलं आणि त्यांनी वर्क फ्रॉम ऑफिस सुरू केलं. मग मी विचार केला की म्हटलं जाऊ दे, आपल्याला घरी बसून म्हणजे पैसे मिळत होते, पण आपलं बाळ त्यावेळेस आपल्यासोबत असायचं बरोबर. तर काही हरकत नव्हती. पण बाहेर जाऊन पैसे कमवायचे आणि बाळाला दुसऱ्यांच्या भरोश्यावर सोडायचं, तर हे काय मला आधीपासून जमत नाही. तर मग काय झालं, मग मी त्यांना म्हटलं की ठीक आहे, वर्क फ्रॉम ऑफिस आता स्टार्ट झालेलं आहे, तर मी काय करू शकणार नाही बाबा, कारण मला नाही जमणार माझ्या बाळाला सोडून यायला. मग अशा प्रकारे जॉब माझा सुटला. मला वाटते जॉब माझा सुटला मार्च 2024मध्ये जॉब सुटला. आता काय चालू आहे, जुलै स्टार्ट झाला आहे जस्ट. तर एप्रिल, मे, जून 3च महिने मी फक्त काम नाही केलं. तर म्हणजे जे लांबचे लोक आहेत, जे मला ओळखतात व्यवस्थित, म्हणजे कलीग म्हणा, नेबर म्हणा, मित्रमैत्रिणी म्हणा, तर ते माझं इतकं कौतुक करतात. मी स्वतःहून काहीच कौतुक करत नाही आहे. जर ते हा व्हिडिओ बघत असतील ना, तर ते स्वतःहून सांगतील जर त्यांनी बघितलं तर. मग ते मला विचारतात सारखं की तू कशी मॅनेज करते सगळ्या गोष्टी एकटीच. आणि भरपूर लोक मला म्हणजे इतकं मागे ओढण्याचा प्रयत्न करतात ना, मला ते असं सारखे टॉन्ट वगैरे देत असतात. म्हणजे अक्षरशः ते थर्ड पर्सन समोर म्हणतात की हिला काय काम असतं, ही तर हिला तर घरातच बसायचं असतं बाळाला घेऊन. मग त्यावेळेस वाईट वाटतं. त्यावेळेस असं वाटतं की आपण एवढे सॅक्रिफायसेस करतो आणि एवढे कॉम्प्रोमाइज करतो आपण, तरी पण लोक आपल्याला हे ऐकवतात ते. आणि मग काय होतं, 3 महिने मी आता घरी बसले ना, तर मला भरपूर लोकांकडून मला हीच गोष्ट ऐकायला मिळाली की तुला काम काय असतं. ते मला विचारतात, ते मला कंटिन्यू विचारतात. ज्यावेळेस मी कुठे त्यांच्या पार्टी अटेंड नाही केली, त्यांचे काही फंक्शनल अटेंड नाही केले, किंवा मग त्यांच्या काही फंक्शनमध्ये ते मला तसं तर ते मला एकदम एंड टाईमलाच बोलवतात, कारण की त्या काही गोष्टी आहेत त्या पण मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन बरं का. तर आता मी हाच मुद्दा सांगते. मग ते मला सारखे नाही का विचारतात की तुला काय काम असतं गं, तू काय करत असते दिवसभर घरात बसून, कारण की नवरा तर तुझा निघून जातो सकाळी, मग तू दिवसभर झोपलीस का. कंटिन्यू मला जेव्हा कोणी फोन मेसेज करतात तेव्हा एकच प्रश्न विचारतात, झोपलीस का. अरे जेव्हा मी सगळी कामं करत असते, ज्यावेळेस मी लहान बाळाला घेऊन सांभाळते, तेव्हा कुणी एकदा तरी म्हणजे आता बोलायला पण मला कसं तरी वाटते, त्यावेळेस तर कोणी एकदा पण विचारलं नाही की बाबा रचना कशी आहेस, तुला काही मदत हवी आहे का. मला कोणाकडून कामाची अपेक्षा नाही आहे. गेल्या 12-13 वर्षापासून मी स्वतः काम करत होते, तर मला कोणाकडून कामाची अपेक्षा नाही आहे. मला फक्त एवढीच एक अपेक्षा आहे की बाबा आपल्याला विचारावं कोणी की काय मदत हवी आहे का, किंवा तू कसं मॅनेज करते सगळं. त्यावेळेस तुम्ही तोंडाला कुलूप लावून बसलेले, आणि आता मी 3 महिने घरात बसली आहे, तर मला नाही ते ऐकवतात ते की
बरंच काही ऐकवतात ते, आता इथे सांगण्याच्या लायकीचं पण नाही आहे ते, की घरात बसून असती, तिला काहीच काम नसतं, दिवसभर लोळत असती. अरे मग मी ज्यावेळेस काम करत होती त्यावेळेस तुम्ही का नाही आलात मदत करायला? आणि प्लस दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस मी सुरुवातीला काम केलं, माझं बाळ 2 महिन्याचं बाळ घेऊन मी 8-8 तास बसायचे, तर माझ्या नवऱ्याने फक्त ते बघितलं होतं, तर त्याला माहिती होतं. तर इतके नालायक आणि नीच लोक असतात ना खरंच, तर त्यांनी अक्षरशः काय कमेंट पास करायचं माहिती आहे का, की नसेल काम करत उगाच आपल्याला सांगायला. अरे मी तुम्हाला का सांगू, तुम्ही कोण आहात, तुम्हाला मी का एक्सप्लेनेशन देऊ, तुम्हाला मी का सांगू खोटं? कारण की कसं व्हायचं, ती जी लोकं होती ना बोलणारी, ती स्वतःच खोटारडी होती, त्यामुळे मग त्यांना बघवलं गेलं नाही. कारण की ते ऑलरेडी मला नावं ठेवून नमले होते. त्यांना असं वाटलं आपण हिला इतकी नावं ठेवलीत आणि मग ही आत्ता इतकं सगळं करतीये, मग हिची आपण कशी बदनामी करायची. मग ते इतके त्यांना म्हणजे घाबरल्यासारखं झालं ना, मग त्यावेळेस त्यांनी मग अजून मला काय काहीतरी सांगायचे. मग ज्यावेळेस मी काम सुरू केलं त्यावेळेस मला म्हणायचे, बापरे नको इतक्या लहान बाळाला घेऊन काम करू. आणि मग ज्यावेळी मी स्कूलला जायला लागले ना, मग जेव्हा मी स्कूलला जात होते त्यावेळेस पण मला मग बोलायला लागले, बाहेर नको जाऊ लहान बाळाला घेऊन, 1 वर्षाचंच बाळ आहे. आणि मग मी घरी बसले तरी त्या लोकांना इतका प्रॉब्लेम झाला, की ते मला रोज उठसूट हेच विचारतात, की तू काय काम करतेस, तू काय काम करतेस. तर तुम्हाला काय वाटतं मैत्रिणींनो, तर मी रिकाम टेकडी बसलेली असते का दिवसभर? नक्कीच नाही. आणि मी काय करते काय नाही हे माझ्या नवऱ्याला आणि माझ्या जवळच्या लोकांना माहिती आहे. तर कृपया करून मला सारखं विचारू नका, कारण आत्ता तर मी व्यवस्थित उत्तर दिलं आहे. कारण सारखी एकच गोष्ट, की बाळाला डे केअरला ठेव, आमच्याकडे ठेव, दुसऱ्या कोणाकडे ठेव. अरे तुमची एवढी मोठी मुलं माझ्याकडे 1 तास जरी यायला म्हटलं तरी तुम्ही म्हणता आमची मुलं राहणार नाही. आता माझं 2 वर्षाचं बाळ हे कसं कोणाकडं राहू शकेल सांगा बरं. तर मी तर आता निर्णय घेतला आहे, की मी म्हणजे कसंही कोणतंही काम करायला तयार आहे, फक्त माझ्या बाळाला म्हणजे नाही का मला तिथं म्हणजे घेऊन जाता आलं पाहिजे. बाकी मला काहीच इश्यू नाही आहे. तर खरंच लोकं अशी असतात ना, की तुम्ही काही जरी केलंत ना तरी ते तुम्हाला नावच ठेवणार आहेत. त्यामुळे नाव ठेवणाऱ्यांकडे मला आत्ता एक कळलेलं आहे चांगलं, की नाव जे ठेवतात ना त्यांच्याकडे कधीच लक्ष द्यायचं नाही आणि आपलं काम निवांत करत राहायचं. कारण त्यांना त्यांचं उत्तर आहे ना ती वेळच देणार आहे. त्यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत वेळ वाया घालू नका. तर मी आजचा व्हिडिओ इथेच संपवते. नेक्स्ट व्हिडिओपर्यंत बाय, सी यू सून अँड प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.